आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी जेरबंद, 1 लाखाची दुचाकी जप्त। नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ने अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार आणि अपहार प्रकरणातील फरार आरोपीला अटक करत त्याच्याकडून 1 लाख रुपये किमतीची होंडा ॲक्टिवा दुचाकी जप्त केली आहे। सातपूर पोलीस ठाण्यात 29 एप्रिल 2026 रोजी भारतीय न्यायसंहिता तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्यातील आरोपी हर्षल भरत ठोके हा फरार होता। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 आरोपीचा शोध घेत होते। यावेळी पोलीस अंमलदार महेश खांडबहाले आणि तेजस मते यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी सोमेश्वर कॉलनी परिसरात असल्याचे समोर आले। त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर शिंदे, नंदकुमार नांदुडीकर, चंद्रकांत गवळी, महेश खांडबहाले आणि तेजस मते यांच्या पथकाने सापळा रचून आरोपी हर्षल भरत ठोके याला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान आरोपीकडून अपहार केलेली सुमारे 1 लाख रुपये किमतीची होंडा ॲक्टिवा दुचाकी जप्त करण्यात आली। आरोपीसह जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी सातपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे। या कारवाईत चापोलीस अंमलदार जितेंद्र वजिरे यांच्यासह गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने उल्लेखनीय कामगिरी बजावली।